राष्ट्रगीत शुरू कर। शुक्रिया 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 शुक्रिया। आज जो भी है हम सब है आपकी ही बदौलत, आपके समर्पण को सलाम। शुक्रिया 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 शुक्रिया। हाथ थाम के आपने है हमको सब सिखाया, माफ की गलतियां संभाला जब भी लड़खड़ाया। शुक्रिया 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 शुक्रिया। To all the teachers we have met in this life, a very happy Teachers' Day from all of us. And thank you for making us enabled. Shukriya. मॅडम, त्याचबरोबर भिगाटे सर, आजचे जे प्राचार्य आहे अथर्व कदम, आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत आलेल्या आपल्या विद्यालयाच्या पालक, शाळेची शिस्त दाखवून दिली तुम्ही, व्हेरी गुड. साठी समयीत हवी वाट, चांदणं बघण्यासाठी आकाशात हवी रात, आणि ध्येय गाठवण्यासाठी पाहिजे असते शिक्षकांची साथ. प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाचे स्थान हे सर्वसाधारण आहे, पण देवापेक्षाही श्रेष्ठ कोणी असेल तर जीवनात किती मोठे संकट आली तरी त्यांना सामोरे जाण्याचे, संकटावर मात करून यशाचे उत्तुंग शिखर गाठण्याचे सामर्थ्य आपल्यात निर्माण करतात. शिक्षक हे आपल्याला इतकं भरभरून देतात की आपली ओंजळ कधीही रिकामी राहत नाही. खरे तर जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच आपल्याला कळतो. एक चारित्र्य संपन्न विद्यार्थी घडवणारे शिल्पकार म्हणजे शिक्षक, ज्ञानाचा विशाल समुद्र म्हणजे शिक्षक, आयुष्यातील प्रेरणा म्हणजे शिक्षक, संघर्षात न डगमगता उभे राहण्याचे बळ म्हणजे शिक्षक. शिक्षकांचे एकच सोनेरी स्वप्न असते, ते म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्यापेक्षाही मोठे व्हावे, आणि जेव्हा असे घडते तो क्षण त्यांच्यासाठी सुवर्णक्षण. या अधिकाधिक द्वीपातील शिक्षार्थी जर शिक्षकांचा मनपूर्वक आदर करत असेल तर देशाच्या भविष्यातील जनतेचा आत्मविश्वास निसंदेह वाढून जाईल. एक शिक्षकाच्या आवडीचे दर्जे आपल्या कामाच्या महत्त्वाची चिन्ह आहे. माझ्या शाळेचे नाव न्यू इंग्लिश स्कूल कोल्हार बुद्रुक. सर्वप्रथम माझे आई वडील, माझे गुरुजन आणि ज्यांनी माझे भविष्य घडवले अशा तमाम शिक्षक देवांना नमन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. आज 5 सप्टेंबरलाच आपण शिक्षक दिन असेही म्हणतो. आजच्या याच दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला. शिक्षक म्हणजे आपल्याला ईश्वराकडून मिळालेली एक अनमोल भेट. शिक्षक म्हणजे एक समुद्र. शिक्षक म्हणजे अपूर्ण वाक्यांना पूर्ण करणारा. शिक्षक म्हणजे ज्ञानाचा एक आदरणीय कोपरा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या श्लोकात गुरुला साक्षात परब्रह्म म्हटले आहे. शिक्षक आपल्याला बोट धरून चालायला शिकवतात आणि पडल्यावर पुन्हा उभं राहायला शिकवतात. आज शिक्षकांना दररोज शिकवताना कितीतरी अडचणींना सामोरे जावे लागते. आज हे जे काही डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, पोलीस, राष्ट्रपती, पंतप्रधान हे जे काही आहेत ना, ते एका शिक्षकाच्या हातून घडलेले विद्यार्थी आहेत. शिक्षकांच्या ज्ञानामुळेच ते आज मोठमोठ्या नोकऱ्यांवर आहेत. शिक्षक ही एक अशी ताकद आहे की जिच्यावर सारे राष्ट्र उभे राहते. मला आठवतं की मी पहिल्या दिवशी जेव्हा माझ्या शाळेत गेले तेव्हा माझ्या शिक्षकांनी मला गुलाबाचे फूल देऊन माझे स्वागत केले. नकळतपणे माझ्या डोळ्यातील आलेले अश्रू त्यांनी पुसले. माझ्यावरून मायेचा हात फिरवला आणि पहिल्याच दिवशी मला शाळेची इतकी गोडी लावली की मला शाळा पहिल्याच दिवसापासून खूप खूप आवडू लागली.
शब्दाचा अर्थ सांगितला. अक्षर अक्षर शिकून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला. कधी कधी प्रेमाने तर कधी रागावून जीवनाचा मार्ग दाखवला. कधी प्रेमाने तर कधी रागावून जीवनाचा मार्ग दाखवला. आज 5 सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा जर आई वडील आपल्याला बोट धरून चालायचं शिकवतात, तर गुरु आपल्याला हात धरून लिहायचं शिकवतात. आई वडील आपल्याला जग दाखवतात, तर त्या जगामध्ये सन्मानाने व आदराने कसे जगायचे ते गुरु शिकवतात. जर आई वडील आपल्याला पंख देतात, तर त्या पंखांना बळ देऊन उंचपर्यंत कशी घ्यायची हे गुरु शिकवतात. म्हणूनच म्हणावंसं वाटतं की लिहिता जपावे ते अक्षर मनातले, बोलता गुंफावे ते शब्द ओठातले. लिहिता जपावे ते अक्षर मनातले, बोलता गुंफावे ते शब्द ओठातले. आणि रडता लपवावे ते पाणी डोळ्यातले. आणि हसता आठवावे ते शिक्षक शाळेतले. सर्व गुरुजन व सर्व विद्यार्थी मित्रांनो, प्रथम मी माझ्या सर्व गुरूंना त्रिमय वंदन करतो. शिक्षक म्हणजे काय? तर शिक्षक म्हणजे काळोखातून उजेडाकडे नेणारा. शिक्षक म्हणजे काय? तर असत्याकडून सत्याकडे नेणारा. कुंभार जसे मडक्याला घडवितो, तसे शिक्षक हे आपल्याला घडवण्याचा प्रयत्न करत असतात. मी एक शिक्षकाचाच मुलगा आहे, त्यामुळे मला माहित आहे की शिक्षक दररोज किती काम करतात. सकाळपासून तर ते रात्रीपर्यंत त्यांचे काम करत असतात. मग ते विद्यार्थ्यांच्या फाईल्स पूर्ण करणे असो, किंवा कॅटलॉग पूर्ण करणे असो, पेपर चेक करणे असो, किंवा निकाल बनवणे असो, इत्यादी अनेक कामे ते दररोज करत असतात. अशी अनेक विविध कामे ते दररोज करत असतात. या कामांमुळे त्यांचे आरोग्य बिघडते, तरी सुद्धा त्यांचे काम सतत करत राहतात. मला आज अनुभव आला की शिक्षक असो किंवा प्राचार्य होणे सोपे नाही. शिक्षक हा वर्गाला कंट्रोल करतो, तर मुख्याध्यापक हे संपूर्ण शाळेला कंट्रोल करतात. शाळेची सर्वात जास्त चिंता ही मुख्याध्यापक करत असतात. मग ते शाळेतील विद्यार्थ्यांचा शिस्तीचा विषय असो किंवा शाळेचा गुणवत्तेचा विषय असो. तसेच आज जे विद्यार्थी शिक्षक म्हणून त्यांनी आज विद्यालयामध्ये कामकाज केलं, असे सर्व विद्यार्थी शिक्षक इयत्ता 10वीचे आणि माझे सर्व खाली बसलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, आज आपण आपल्या शाळेमध्ये 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून अतिशय उत्साहात साजरा केलेला आहे. आणि हा साजरा करण्याच्या पाठीमागचं महत्त्व देखील इथं आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणातून अतिशय सुंदर असं आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. शिक्षक दिन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आहे. ते स्वतः आपल्या देशाचे राष्ट्रपती, प्रथम नागरिक हे पद त्यांनी भूषविलेले आहे. ते त्या अगोदर शिक्षक होते. त्यांचे विद्यार्थी त्यांच्याकडे आले आणि म्हणाले की आम्हाला तुमचा जन्मदिवस साजरा करायचा आहे. माझा जन्मदिवस तुम्ही साजरा करू नका, परंतु जर तुम्हाला साजरा करायचाच असेल तर तुम्ही शिक्षक दिन म्हणून हा दिवस जर साजरा केला तर मला अतिशय आनंद होईल. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यामध्ये जे आपण सुरुवातीला जे डॉक्टर पदवी दिलेली आहे पहा, तर ही पदवी त्यांनी कुठं मेडिकल वगैरे कोणत्या प्रकारचं शिक्षण त्यांनी घेतलं आणि म्हणून त्यांना डॉक्टर ही पदवी मिळाली असं नाहीये. 1962ला ते आपल्या भारताचे राष्ट्रपती झाले आणि मग त्यावेळेला भारतातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ही पदवी दिली. त्यामुळे त्यांच्या नावापुढे डॉक्टर हे नाव लागतं. त्यानंतर सर्वपल्ली हे त्यांचं नाव नव्हतं. आपल्याला असं वाटतं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, नाही, त्यांचं नाव फक्त राधाकृष्णन होतं आणि त्यांचं आडनाव अय्यर होतं. सर्वपल्ली हे त्यांच्या गावाचं नाव होतं. पूर्वीच्या काळी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे खूप मोठे एक राष्ट्रभक्त होते. त्यानंतर ते तत्वज्ञानाचे खूप मोठे तत्ववेत्ते होते. तत्वज्ञानाचा इतका अभ्यास त्यांनी केलेला होता की त्या काळामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या एक तत्वज्ञानाचं खूप मोठं पुस्तक लिहून काढलेलं होतं. त्या तत्वज्ञानाच्या पुस्तकाला त्यांनी इतका छान अभ्यास केला आणि त्याच्यावर आधारित एक पुन्हा तत्वज्ञानावर आधारित एक पुस्तक त्यांनी स्वतः तयार केलं. आणि त्याचं वाचन करण्यासाठी ज्यावेळेस रवींद्रनाथ टागोरांना दिलं त्यावेळेस रवींद्रनाथ टागोर सुद्धा खूप आश्चर्यचकित झाले की माझ्या तत्वज्ञानाचा अभ्यास करून इतकं छानसं पुस्तक लिहिणारा हा कोण. तर त्यांनी खूप भेट घेतली. मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि जी शिक्षकांची वेगवेगळी भूमिका केलेली आहे अशी सर्व माझे 10वीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो आणि समोर बसलेल्या माझे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मित्रमैत्रिणींनो, बघा आज 5 जून तुमच्या लक्षात आला असेल की शिक्षक दिन हा जो आपण साजरा केला आहे आपल्या विद्यालयामध्ये,
इथून पुढं लक्षात ठेवायचं आहे. आदर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज आपण हा शिक्षक दिन साजरा केलेला आहे. एवढं तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच पद्धतीने शिस्तप्रिय विद्यार्थी बनण्याचं काम आजपासून तुम्ही करणार आहात. आणि सांगितल्याप्रमाणे आज आपल्या विद्यालयामध्ये जे विद्यार्थी मुख्याध्यापक म्हणून अथर्व कदम यांनी खूप सुंदर भाषण केलेलं आहे. उपमुख्याध्यापिका म्हणून स्नेहल शिरसाट, पर्यवेक्षक म्हणून तनुजा डोके आणि सर्व शिक्षक शिक्षिका आणि त्यानंतर जे शिपाई वर्ग त्यांनी खूप सुंदर असं आज दिवसभराचं कामकाज केलेलं आहे. आणि सगळीकडे त्यांनी शिस्त दाखवण्याचं काम केलेलं आहे. म्हणून आजपासून आपण लक्षात ठेवायचे की इथून पुढे कुणी आपल्याला काही सांगितलं नाही तरी स्वयंशिस्त आपण ठेवायची आहे. आपला वर्ग, आपला अभ्यास, आपण शिस्तप्रियता सगळीकडे दिसली पाहिजे. आणि जास्त काही बोलत नाही मी. तुम्हाला आज जे सर्वांनी कामकाज छान केलेलं आहे त्याबद्दल मी तुम्हाला खूप 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 असे धन्यवाद देते आणि थांबते. जय हिंद, जय ती भारत. मतं ज्या विद्यार्थ्यांनी आपली मतं मांडली त्यांचेही आभार व सर्व विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम शांतपणे ऐकला त्यांचेही आभार व विद्यालयाच्या सर्व घटकांच्या वतीने मी सर्वांचे आभार मानते व कार्यक्रम संपला असे जाहीर करते.